जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण सकाळ सकाळी स्टुडिओवरती सकाळी नाही म्हणू शकत, दुपारी चालू 12 नंतर चालू आहे. आणि आता मी लगेच पोस्टात जाणार आहे. हे काल जे तुम्ही बघितलं आपण पॅक केलं होतं A3 साईजचा डबल फेसचा स्केच, आणि साईज पण तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी मोठी साईज आहे. तर हे स्केच आपण आता पोस्टात देऊन येणार आहे पटापट. त्यानंतर मग बाकीचं पटापट काम आपण चालू करूया. 1 hour later. चला मित्रांनो, फायनली मी आपलं कुरिअर देऊन आलेलो आहे आणि जवळपास 2 वाजलेत आता. आणि बरं झालं लवकर गेलो मी, कारण 2 वाजता ते पोस्ट ऑफिस बंद होतं. त्या आसपास गेलो होतो आणि माहिती आहे तुम्हाला गर्दी असते तिकडेच मोस्टली. आज थोडी कमी होती, पण ते समोरचा जो म्हणजे जे बिलिंग आणि ते करतात ना, काउंटर जे बसतात ना, ते लय स्लो, म्हणजे लिटरली लय स्लो काम करतात. तुम्हाला माहिती असेल पोस्टाचं आणि गव्हर्नमेंटचं काम कसं असतं ते. तिकडे मला जवळपास पाऊण तास लागला. एनिवेज काय हरकत नाही, कस्टमरचे जे पार्सल किंवा फ्रेम आहे ते नीट जायला पाहिजे एवढंच आपली अपेक्षा असते. बाकी काय थोडेसे कष्ट जास्त घ्यायला लागले ते काय हरकत नसते. एनिवेज आता मी स्केच करायला चालू करतो. A4 साईजचे जे आपण स्केच ऑफरवाले होते ते आउटलाईन आज करून घेईल, कारण आज पण आपल्याला 5 वाजता मोस्टली मला जायचं आहे, कारण उद्या गणपती येतात आणि डेकोरेशनचं लिटरली अजून अर्ध पण काम झालं नाही आमचं. आज सगळंच करावं लागणार आहे काही करून. सो लवकरच आज आम्ही लवकरच 5-6 वाजल्यापासून चालू करणार आहे काम. तोपर्यंत आपण बाकीचे काम उरकून घेऊया. चला मित्रांनो, फायनली एका स्केचचा आउटलाईन काढून झालेलं आहे आपलं. बाय द वे, बरेच जण विचारत होते की तू ऍक्टरला कोणत्या कोणत्या भेटलायस. तसे मी व्हिडिओज वगैरे बरेचसे टाकलेत, पण बरेच जण असे विचारतात की कोणत्या कोणत्या ऍक्टरला भेटलायस तू, कसा भेटला, कधी भेटलास वगैरे वगैरे. तर मला वाटतं मागच्या वर्षी जानेवारी नाही, आय थिंक मार्चच्या आसपास मी पहिल्या ऍक्टरला भेटलो होतो. ऍक्च्युली नोव्हेंबरमध्ये 2022च्या नोव्हेंबरला एका ऍक्टरला भेटलो होतो. तुम्हाला माहिती असेल, श्वेता खरद नावाची ऍक्टर आहे. मन झालं बाजिंदा नावाची सिरियल वाटतं सध्या तिची चालू आहे, ती ऍक्टर होती. तर ते नोव्हेंबरमध्ये भेटलं होतं. त्याच्यानंतर मला वाटतं मागच्या वर्षी 2023ला आपण मार्चमध्ये सेकंड ऍक्टरला भेटलो होतो. सिरियलच्या सेटवरती गेलो होतो. श्वेता खरद आपल्या इकडेच आली होती घेण्यासाठी, पण सिरियलच्या सेटवरती आपण पहिल्यांदा मागच्या वर्षी 2023ला मार्चमध्ये गेलो होतो आणि ते आपण भाग्य दिले तुम्हाला सेटवरती गेलो होतो. तिथे 2 ऍक्टरला आपण स्केच दिलं होतं. एक तर त्यांची लीड जी ऍक्टर आहे कावेरी नावाची, रोल प्ले करते ती तन्वी मुंडले, तिला आपण दिलं होतं. आणि त्याच्यानंतर लगेच आपण जान्हवी ताईला पण दिलं होतं, जी आता बिग बॉसमध्ये पण आहे सध्या. तिला आपण स्केच दिलं होतं, त्याची पण व्हिडिओ आपण टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर एक एक करून मग एक महिन्यात, एका महिन्यात 2-2 वगैरे असे आपण बरेच जणांना दिले. जसं की मला वाटतं कुठली सहकुटुंब सहपरिवारच्या 3 ऍक्टरला आपण स्केच दिले. अजून एक स्केच काढलंय मी, पण ते आता त्यांची सिरियल बंद झाली ना ऍक्च्युली. तर ती जी ऍक्टर जिचा आपण स्केच काढलंय ना, ती ऍक्टर राहते मला वाटतं पुण्याला, त्यामुळे तिला टाइम मिळत नाहीये. आणि बाकीचे 3 ऍक्टरला आपण दिलं होतं. मला वाटतं निमेश कुलकर्णी जो हास्य जत्रामध्ये पण तुम्ही बघितलं असेल. त्यानंतर अजून 2 ऍक्टरला आपण दिलं होतं. तर त्यांची पण व्हिडिओ आपण युट्यूबवरती अपलोड केलेली. त्यांची रिॲक्शनची व्हिडिओ वगैरे पण तुम्हाला बघायला मिळेल. वरती आय बटनवरती मी व्हिडिओ टाकेल ती. त्यानंतर मला वाटतं आपण गिरीजा ताईला सुद्धा स्केच दिलं होतं. ते फिल्म सिटीमध्ये आपण जाऊन दिलं होतं. त्यांच्या सिरियलचं नाव मला आता आठवत नाहीये, पण फिल्म सिटीमध्ये आपण कोठारे प्रोडक्शन, महेश कोठारेचे प्रोडक्शन युनिट येतो. तुम्ही कोणत्या सिरियलमध्ये गिरिजा प्रभू तुम्हाला माहिती असेल ऍक्टर, ती कोणत्या सिरियलमध्ये कमेंट करून मला सांगू शकता. आता मला ते ऍक्च्युली नाव आठवत नाही, कारण मी मोस्टली सिरियल्स बघत नाही ना, त्यामुळे मला जास्त नावं माहीत नसतात. आणि त्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे अश्विनी ताईला आपण स्केच दिले होते. अश्विनी मंगडे, जी आता आई कुठे काय करते मध्ये पण आहे, आणि तिचा आता अहिल्याबाईच्या वरती आधारित एक मूवी पण येणार आहे. त्याचे शूट्स वगैरे चालू आहेत सध्या, त्यांच्या इन्स्टावरती तुम्हाला बघायला मिळत असतील. आणि 2-3 दिवसापूर्वी आपण त्यांची एक व्हिडिओ पण टाकली होती की त्यांनी आपल्याला तेव्हाच फॉलो सुद्धा केलं होतं आपल्या इन्स्टा आयडीला. ते पण तुम्ही चेक करू शकता, त्यांच्या आयडीवरती आपलं नाव दिसेल फॉलोईंगमध्ये. तर त्यांना आपण आई कुठे काय करते त्याच्या सेटवरती जाऊन दिलं होतं. आणि तो सेट मला वाटतं ठाण्याला आहे त्यांचा, आणि त्याच्या आसपासून बरेचसे सेट होते, पण तिथे म्हणजे आतमध्ये काय चालतं कुणाचं असतं काय समजत नाही तिथे गेल्याशिवाय. तर तिथे त्याचे पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. तिथे आपण महाराजांचं पण त्यांना स्केच दिलं होतं आणि त्यांच्या स्वतःचं पण दिलं होतं. ते पण व्हिडिओ तुम्हाला आय बटनवरती मिळेल. त्यानंतर मला वाटतं अजून 2-3 जणांना दिले त्या टायमाला, जूनच्या आसपास, एप्रिल-मेच्या टायमाला मागच्या वर्षी. त्याच्यानंतर मी डायरेक्ट पावसाळ्याच्या नंतर मला वाटतं पहिलं कोणती ती पिंकीचा विजय असो जी सिरियल आहे ना, मालाडला वाटतं, त्यांचा शूटवरती गेलो होतं. आणि तिथे सारिका साळुंखेला आपण दिलं होतं, जी आता शाळा वेबसिरीज तुम्ही बघितली असेल तर त्याच्यात पण होती तिला पण स्केच दिलं होतं. त्याच्यानंतर आता मागच्या मला वाटतं या वर्षीच्या मेमध्ये आपण त्या सिरियलच्या साईडला अजून एक सिरियल चालू होते, तिचं नाव मला वाटतं काव्यांजली सिरियल आहे, त्याची पण दिली होती. म्हणजे त्या सिरियलमध्ये मला वाटतं काव्या नाव जे कॅरेक्टर प्ले करते ना, तिला आपण स्केच दिलं होतं. आणि पूर्ण टीमसाठी पण आपण एक फ्रेम दिली होती, त्याची पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आपल्या चॅनलवरती.
त्यानंतर आपण नगा अतुल त्यांना पण दिलं होतं. ती पण मला ताई कुठे काय करते त्या सिरियल होती, पण ते आपण सेटवरती नव्हतं दिलं, त्यांच्या घरी जाऊन दिलं होतं कारण त्यांचे डेलीचे नसतात शूट्स, कधी डेट्स वगैरे असतील तेवढे शूट असतात ना, त्यामुळे आपण त्यांच्या घरी जाऊन त्यांना ते दिलं होतं. A few moments later. चला मित्रांनो, आता सेकंड स्केचची आउटलाईन करून घेऊया कारण पूर्ण स्केच तर कम्प्लीट होणार नाही पहिले जे आउटलाईन केली, कारण आता जवळपास पावणे 4 झालेत आणि 1 तासभरात पण ते फिनिश होणार नाहीये, तर सुरू करून पाहिला नाही ते. तर मी विचार करतो एक अर्ध्या तासात अजून एक आउटलाईन करून त्यानंतर व्हिडिओ एडिट पहिल्यांदा करून घेऊ, कारण 5 वाजता जायचं म्हटलं त्याच्या आधी व्हिडिओ एडिट व्हायला पाहिजे. मी डेलीचं जे प्लॅन केलंय की डेली ब्लॉग्स टाकायचे ते मी सोडणार नाही. आता जवळपास 45 ब्लॉग झालेत, ऑलमोस्ट हाफ. आपण जो 100 ब्लॉग्सचा चॅलेंज घेतलाय त्याच्यामध्ये ऑलमोस्ट हाफ तर आपले कम्प्लीट झालेत, अजून हाफ बाकी आहेत. त्यामुळे मी गॅप घेणार नाही एक पण दिवस. रोज सकाळी 8:30 वाजता मी व्हिडिओ टाकणार आहे, सो ते मी एडिट करेल. पहिला हाफ स्केच आउटलाईन करून घेईल सेकंड स्केच, आणि त्यानंतर व्हिडिओ एडिट करत बसूया आपण. 2 hours later. चला मित्रांनो, फायनली आपला ब्लॉग सुद्धा एडिट झालेला आहे, स्केच दोन्हीचे आउटलाईन आपण करून घेतलेले आहेत आणि जवळपास 4:45 झालेत. आता ऑलमोस्ट मी निघेल आता, कारण 5-5:30 पर्यंत तिकडे जाऊन मग कामं चालू करायची आहेत. एनिवेज, अजून काय इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये मला टाकता येईल का असं तुम्हाला वाटतंय, किंवा काय तुम्ही बाकीचे ब्लॉग बघत असताल, तुम्हाला त्यात काय इंटरेस्टिंग वाटत असेल, किंवा तुम्हाला काय सजेशन्स द्यायचे असतील मला की हे तू करू शकतो, ते तू करू शकतो, किंवा अजून काय इंटरेस्टिंग बनवू शकतो, तर मला नक्कीच कमेंट करून सांगत जावा, कारण तसं आपण इम्प्लिमेंट करत जाऊ. तुम्हाला जे काय आवडते बघायला ते मी दाखवायचं ट्राय करेन नक्कीच तुम्हाला. स्केच तर आपण करतोच, पण अजून काय त्याच्यामध्ये ऍड करू शकतो किंवा काय एक्स्ट्रा आपण ब्लॉग करू शकतो, तर नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही लोक. बाय द वे मित्रांनो, आपण जे काल एकनाथ शिंदे साहेबांचं स्केच काढायला सुरू केलं होतं ऍक्च्युली, आणि ते आपण त्यांना द्यायला सुद्धा जाणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे, नसेल बघितलं तर बघू शकता. तर त्या स्केच A1 साईजचं स्केच आपण सुरू केलंय ना. ऍक्च्युली आज पण मला सुरू करायचं होतं बाकीचं, पण आता टाइमच नाही ऍक्च्युली, आणि घाईघाई करण्यापेक्षा मी उद्या आरामात टाइम लावून परत ते, म्हणजे आउटलाईन तर झाली आपली, फक्त शेडिंगचा पार्ट आता कंटिन्यू करायचं. 4-5 दिवस तर मिनिमम लागतील, तर ते आज आपण करणार नाहीये, उद्या आपण ते कंटिन्यू करूया. आणि तुम्हाला जसं मी करत जाईल तसं तुम्हाला थोडं थोडं पण दाखवत जाणार आहे हर एक व्हिडिओमध्ये. त्यामुळे येणारे व्हिडिओज पण तुम्ही बघू शकता, कोणाचं आपण काढतोय, कसं काढतोय ते. कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले काहीतरी तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा. सो नेक्स्ट उद्याचे पण व्हिडिओज तुम्ही बघू शकता. 8:30 वाजता उद्या पण आपला ब्लॉग येणार आहे. एनिवेज मित्रांनो, आता 5 तर वाजलेले आहेत आणि मी आता विचार करतोय आता जाऊया आपण, आणि हा ब्लॉग आपण इथे एंड करूया. पण उद्या सकाळी जो 8:30 वाजता ब्लॉग येणार आहे तो थोडा स्पेशल असणार आहे, गणपतीचं आगमन पण असणार आहे. आणि आज आम्ही एक दिवस जे काय प्रिपरेशन करणार आहे, जे काय तयारी करणार आहे, त्याचा एक मिनी ब्लॉग म्हणू शकतो आपण, जो व्हॉइस ओव्हर वगैरे करून करतात ना, तुम्ही बघितलं असेल. तर ते पूर्ण एक व्हिडिओ बनवून आपण उद्या पण टाकणार आहे. पण तुम्ही या व्हिडिओमध्ये ऍड नाही करणार, त्याचं कारण असं की हा ब्लॉग आपला कसं थोडा वेगळा असतो, मी डायरेक्ट तुमच्याशी बोलतोय. पण त्या ब्लॉगमध्ये कसं असतं, मी शूट्स करणार आणि फक्त व्हॉइस ओव्हर करून तो व्हिडिओ टाकणार, तर थोडेसे दोन्ही कॉम्बिनेशन्स वेगळे असतात ना, त्यामुळे ह्याचा मी विचार करतो ह्याच्यामध्ये ऍड नको करायला, तो वेगळा ठेवू, हा वेगळा आपण ठेवूया. एनिवेज मित्रांनो, आणि पुढच्या गणपतीच्या आमच्या सोसायटीत 5 दिवसाचा गणपती असतो, प्रोग्राम्स वगैरे बरेचसे काय काय असतात ना, त्याचा पण आपण 1-1 दिवसाचा अशा टाईपचाच ब्लॉग करणार आहोत. तुम्हाला पण एक इंटरेस्टिंग 5 दिवसाचे ब्लॉग्स बघायला मिळणार आहेत या पुढचे 5-6 दिवसाचे. सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नसेल केले तर, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. सो चला मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.